अभ्या किती अभे पाहिजेत? हाल हाल सगळ्या तिन्ही पडतात. काल बदलते पहिल्या दिवशी सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. या विद्येची देवता, या विश्वाचा दैवत, विश्वविधाता, 14 विद्यांचा दाता श्री गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत 65 किलोची तलवार फिरवतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांसमोर एकटा लढतो त्याचं नाव बाजी. एक हात तुटला तरी शेवटपर्यंत लढतो त्याचं नाव तानाजी. 8 तासांमध्ये पुण्याहून दिल्लीला घोडा घेऊन येतो त्याचं नाव संताजी. आणि वाघाचा जबडा फाडून त्याचे दात मोजतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य घडवतो त्या रायतेच्या राजाला शिवछत्रपती नामानाचा मुद्रा करून. रसिका माझ्या मडगावचं ग्रामदैवत सोमेश्वर, आई वरदान, महालक्ष्मी, त्रिमुख झाकादेवी, त्याचप्रमाणे माझ्या कडवाडीमध्ये बसलेल्या विघ्नहर्ता विघ्नेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन रसिक जन हो, या नरवे गावामध्ये आज या ठिकाणी स्थानापन्न झालेला मंगलमूर्तीच्या चरणी वंदन करून रसिक जन हो, आज आम्हाला आमची इथे कला सादर करण्यासाठी संधी देणारे श्री मंगलमूर्ती गणेश मंडळ नरवे यांचे आभार मानून रसिक जन हो, या स्पर्धेसाठी लाभलेले देवा समान गुरुवर्य पंच त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करून रसिक जन हो, तुमच्या चरणाची धूल मस्तकाला लावून सविनय सादर करीत आहोत राम रावण युद्ध कलेतील राम रावण युद्ध श्री भवानी सोमेश्वर नाट्य नमन मंडळ मठ कडवाडी. बोल श्री गणपती गजानन आई भवानी सोमेश्वर महाराज की जय. लंका रावणा सोड तुझी भावना, लंका रावणा सोड तुझी भावना, लंका रावणा सोड तुझी भावना, लंका रावणा सोड तुझी भावना. रावण बोलतो ब्रह्मणार देवाला, रावण बोलतो ब्रह्मणार देवाला, माझे मरण कोणाचा हातला, माझे मरण कोणाचा हातला, तुझे मरण सांगितो रे तुला, तुझे मरण सांगितो रे तुला, अयोध्येचा राधा दशरथ, अयोध्येचा राधा दशरथ, राधा दशरथ, अयोध्येचा राधा दशरथ, त्याचे पुत्र
मरण आहे तुला त्याच्या हातून मरण आहे तुला त्याच्या हातून मरण आहे तुला त्याच्या हातून मरण आहे तुला लंकारावना सोड तुझी भावना लंकारावना सोड तुझी भावना सोड तुझी भावना सोड तुझी भावना रसिका हो सीताबाईचं हरण केलं सीतेला लंकेत पळवून नेली सीतेला लंकेत पळवून नेत असताना नेत असताना भगवान विष्णू यांचं वाहन असलेलं गरुडपुत्र जटायूला लावलं रावणाला म्हटलं अरे रावणा तू महान शिवभक्त आहेस त्या पतिव्रतेला सोड शेवटी रावणाने ऐकलं नाही आणि महान शिवभक्त जटायूचं आणि महान शिवभक्त रावणाचं घनघोर युद्ध झालं युद्ध मोठं घनघोर सुरू होतं युद्धामध्ये दोघांत पराजय होत नव्हता शेवटी रावणाने जटायूला विचारलं अरे हे पक्षा तुझा मरण कशात आहे जटायूने खरं तेच सांगितलं रावणा अरे माझं मरण माझ्या पत्रात आहे आणि जटायूने रावणाला विचारलं हे रावणा तुझं मरण कशात आहे रावणाने खोटं सांगितलं माझं मरण माझ्या अंगात आहे महापाक्षाने जटायूने रावणाचा अंत फोडला आणि रावण खदखदार हसू लागला पुन्हा रावणाने त्या जटायूच्या पक्षावर प्रहार केला जटायूच्या पंख कवचात जटायू धरणीवर कोसळला आता ही संधी पाहून याच रावणाने सीतेला दक्षिण दिशेला सात समुद्र पार पळवून गेली सीता ओरडत होती राम प्रभूला हे आवाज जटायूच्या कानावर पडत होते जटायू रामाची वाट बघत होता त्याच क्षणाला प्रभू राम आणि लक्ष्मणाचं आगमन झालं रामाने विचारलं अरे रे ही तुझी अवस्था कोणी केली जटायूने सांगितलं हे पुरुषोत्तमा हे युग पुरुषा ते सगळे राहू दे आणि एका पतिव्रतेला रावणाला पळवून दिलं आहे दक्षिण दिशेला नेऊन सात समुद्र पलीकडे निघणार आहे आता प्रभू रामाला कळलं
अरे राव